सुरुवातीलाच मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सगळ्यात मोठी खबरबात आता येत आहे. थेट थेट नाशिकमधून राज्यामध्ये अशोक खरात याने प्रसिद्ध केली अखेर 10 जणांची नवीन यादी. यामध्ये 50च्या आसपास आमदार तर काही मंत्री असण्याची शक्यता. कुणाकुणाची नावं थेट प्रसिद्ध सांगितली ते देखील आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून बंधू बाबा अशोक खरात याची चौकशी चालू आहे. त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 1,500 कोटींची माया जमवली असून यामध्ये बड्या बड्या नेत्यांना, राजकारण्यांना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केल्याचं देखील बोललं जात आहे. याच वेळी त्यांनी मंत्रालय असेल किंवा मोठ्या पोस्टवरती असेल प्रत्येक अधिकाऱ्यांना आणि महिलांना त्यांनी अत्याचार केल्याच्या घटना आपण समोर आलेल्या पाहिल्यात. परंतु आता मात्र हा भोंदूबाबा अशोक खरात चांगलाच अडकला असून त्याला मरेपर्यंत फाशी शिक्षा व्हावी यासाठी मिरगाव या गावाल्यांनी आता सगळीकडूनच जोर लावलाय. याच वेळी मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणकोणते नेते अशोक खरात याच्याशी संबंधित होते, कोणकोणत्या नेत्यांचे फोटो, कोणकोणत्या नेत्यांची नावं त्या अशोक खरातच्या मोबाईलमध्ये आहेत याचा आता उलगडा होण्यास सुरुवात झाली आहे. आणि ही नावं महाराष्ट्र राज्याच्या समोर आल्याच्या नंतर या नेत्यांना आपले राजीनामे, आपली राजकीय कारकीर्द संपवावी लागते की काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे. काही दुसरा अँगल जर पाहिला तर भारतीय जनता पार्टीने मुद्दामून काही नेत्यांचे नाव, काही नेत्यांचे फोटो बाहेर काढलेत अशी चर्चा चालू झाली आहे. अजित पवार गटातील, एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही नेत्यांचे फोटो, काही नेत्यांचे कॉल्स हे सगळे मेसेजेस बाहेर आलेत. अंजली दमानिया यांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच महाराष्ट्रातील नेत्यांनी अशोक खरात याला मेसेजेस केले आहेत, कॉल्स केले आहेत. CDRच्या मदतीनं अनेक नेत्यांची नावं आता उघड होत आहेत. वेगवेगळ्या नेत्यांनी कॉल्स केले आहेत, वेगवेगळ्या नेत्यांनी मेसेज केले आहेत. यामुळे अशोक खरात हा चांगलाच अडचणीत आला होता. परंतु त्याच्या अडचणीमुळे आता राज्याच्या राजकारणातील अनेक नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. यामुळे बऱ्याच नेते यांना आपली सत्ता गमावावी लागेल, आपलं मंत्रिपद गमावं लागेल आणि आपली आमदारकी देखील गमावावी लागेल. इथपर्यंत त्यांचे कॉन्टॅक्ट अशोक खरात याच्याशी होते अशी खळबळजनक बातमी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्रासमोर मांडलेली आहेत. कोणत्या नेत्याचे किती कॉल्स झालेत, कोणत्या नेत्याचे किती मेसेज झाले आहेत, व्हॉट्सअपचे कॉल्स, व्हॉट्सअपचे मेसेज वेगळे असा थेट थेट आरोप करून आता मात्र राज्यासमोर सगळ्या राजकीय नेत्यांची कुंडली मांडल्याचं यावरून जाणवतंय. SIT चौकशी करत असताना अशोक खरात समोर वेगवेगळी नावं समोर आणते आहे आणि या नावांमुळेच अशोक खरात तर प्रचंड संकटात आहेतच, परंतु राजकीय नेत्यांची देखील आगामी काळामध्ये चौकशी होणार असल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची देखील चौकशी SIT करणार असल्याची माहिती मिळते. त्यांच्या चौकशीअंती बरेच राजकीय नेते, मोठे बडे मासे यामध्ये सापडतील असा दावा सध्या केला जात आहे. यावरून एक मात्र सत्य की यामध्ये भाजपचे नेते मात्र कुठेही दिसत नाहीत. पण नेमकं महाराष्ट्रात चाललंय काय असा प्रश्न देखील विचारला जात आहे. या सगळ्या प्रकरणावरून मित्रांनो, राज्यामध्ये ज्या प्रकारचा अशोक खरातने भोंगळ कारभार केलाय, या सगळ्या कारभाराच्या पाठीमागं अनेक राजकीय नेते असल्याचा अंदाज लावला जातोय. त्यामुळे आगामी 8 दिवसामध्ये अशोक खरात याविरोधात वेगवेगळ्या याचिका दाखल होतील, त्याचे गुन्हे दाखल होतील. त्यावरूनच अनेक लोक समोर येतील आणि अनेक नेत्यांची नावं देखील समोर येतील असा दावा सध्या केला जात आहे. त्यामुळे अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढलीच आहे. परंतु यापुढे अशोक खरातची चौकशी राजकीय नेत्यांच्या संबंधी होईल ही मात्र सगळ्यात हादरवणारी बातमी असेल.
1.5 ते 2,000 कोटींचा पैसा जमवणारा हा अशोक खरात याचे राज्याबाहेर देशाबाहेर लागे संबंध आहेत अशी माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे अशोक खरात हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाही. ईडीची एंट्री झाल्यामुळे यामध्ये मात्र आता नवीन ट्विस्ट आलाय. त्यामुळे बरेच राजकीय मासे आता अडकतील ते देखील लवकरच समजेल. मित्रांनो, या बाबतीमध्ये आपणास काय वाटतंय नक्की यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.